नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 29 डिसेंबर. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की आज आहे 28 डिसेंबर आणि आजसुद्धा काही भागामध्ये कुठेतरी आपल्याला थोडाफार हलका तरी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला असेल. आणि काही भागामध्ये आज ढगाळ वातावरण जे आहे पाहायला मिळालेले असणार. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे थोडंफार छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर आणि जे आहे सिल्लोड, चिखली आणि खामगाव या या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे थोडाफार हलका ते म्हणजे पाऊस कुठेतरी पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरण राहील. आता जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आज रात्रीच्या दरम्यान, आज मध्यरात्रीपर्यंत. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे 29 डिसेंबर. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला सकाळपासून काही भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील. उद्या सकाळच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता पाहायला अजिबात राहणार नाही. फक्त ढगाळ वातावरण राहील उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत. आणि दुपारनंतर ते जवळ-जवळ सायंकाळपर्यंत आपल्याला जे आहे काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जे आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, पुसद, लोणार, अकोला, अमरावती हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्यातरी गावामध्ये पडेल, कुठेतरी पडेल. आणि काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील उद्या दुपारनंतर ते सायंकाळी दरम्यान. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे. हवामान सगळीकडे उद्याच्या दरम्यान उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस थोडाफार दुपार ते सायंकाळ दरम्यान थोडाफार पाऊस आपल्याला कुठेतरी पाहायला मिळेल. आणि जे आहे उद्या रात्रीपासून राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे. पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल. म्हणजे पाऊस जे आपल्याला आता सध्या पावसाची शक्यता फक्त उद्याचे दिवस थोडंफार राहील. कुठेतरी हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. आणि राज्यामध्ये काय आता पावसाची शक्यता उद्यापासून राहणार नाही. उद्या रात्रीपासून हवामान पूर्णपणे सगळीकडे कोल्ड राहणार आहे. 30 तारखेदरम्यानसुद्धा हवामान कोल्ड राहील आणि आता जे आहे थंडीला सुरुवात होईल. आता नवीन वर्ष सुरू होत आहे. या नवीन वर्ष 1 तारखेपासून राज्यामध्ये जे आपल्याला थंडी वाढण्यास सुरुवात होईल. आता जवळ राज्यामध्ये 8 ते 15 दिवस राज्यामध्ये काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस थोडंफार ढगाळ वातावरण राहील आणि कुठेतरी आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता जे आहे रात्रीचे 7 वाजलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील म्हणजे जो उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे जळगाव जिल्हा, चाळीसगाव तसेच या भागामध्ये थोडंफार आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी पाहायला मिळत असेल किंवा ढगाळ वातावरण त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असणार. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जवळजवळ उद्याच्याला उद्या आहे 29 डिसेंबर आणि उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यातील हवामान उद्या सकाळपासून थोडंफार ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतरसुद्धा राज्यातील म्हणजे उद्या सकाळच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला कुठेतरी पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे आपल्याला पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. राज्यामध्ये 30 तारखेच्या नंतर 30 डिसेंबर नंतर राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी म्हणजे थंडीला सुरुवात होईल. उद्या 30 तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होईल. जवळजवळ राज्यामध्ये आता काय पावसाची शक्यता आपल्याला जवळ 8 ते 15 दिवस आपल्याला काय पाहायला मिळणार नाही. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जवळजवळ 15 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये काय पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही. राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच थोडाफार पावसाची शक्यता अंदाज आहे. आणि राज्यामध्ये जसं की आपण गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसाचा अंदाज सांगितला होता. काही ठिकाणी पडला पाऊस तर काही ठिकाणी जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस पडला तर कुठे काही पाऊस पडलाच नाही. राज्यामध्ये जे थोडंफार वातावरणामध्ये बदल रोजच्या रोज काय वातावरणात थोडाफार बदल होत असतो आणि
आतासुद्धा जे आहे राज्यामध्ये 29 तारखेलासुद्धा आपल्याला आज 28 तारीख आजसुद्धा राज्यातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज होता. परंतु आजसुद्धा जे आहे थोडाफार म्हणजे कुठेतरी थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. कुठं म्हणजे जास्त काय पावसाची शक्यता आपल्याला कुठेतरी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये या दोन दिवसामध्ये पाऊस कसा पडला ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं की शेतकरी मित्रांनो, आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. आणि तर आता जे आहे राज्यामध्ये 30 तारखेपासून म्हणजे 30 डिसेंबरपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होईल. उद्या रात्रीपासूनच हवामान सगळीकडे कोल्ड राहणार आहे. उद्या रात्रीपासून सगळीकडे हवामान कोल्ड राहील. फक्त उद्या सायंकाळपर्यंत थोडंफार ढगाळ वातावरण उद्या दिवस पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे उद्या रात्रीपासून हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्या 30 तारखेपासून ते जवळजवळ 15 जानेवारीपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. पावसाचा अंदाज कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि हे जे नवीन वर्ष सुरू होत आहे, या नवीन वर्षामध्ये फक्त जे आहे आता नवीन वर्षामध्ये फक्त आपल्याला थंडी जाणवणार आहे. थंडीमध्ये वाढ होईल. हळूहळू आता जे आहे थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे 30 तारखेच्या नंतर. तर हा होता हवामान अंदाज.